आज सगळं काम वगैरे संपून बाहेर निघालेलं आहे फिरूसाठी. आणि बाहेर फिरूसाठी निघालं आहे तर मग एक शॉप भेटला फोन टी हार्ट म्हणून. तर त्या शॉपमध्ये मी चहा वगैरे पिऊसाठी गेलेला आहे. तर बघू चहाची टेस्ट करून ते काय सांगितले, ऑर्डर दिलं एक चहा आणि एक बन मस्का म्हणून सांगितलं आहे. इथलं स्पेशली असं बोलतं. तर मग बघू आता खाऊन कसा लागता, गोड लागता की काय लागतं आता बघूया आपण. ठीक आहे, सांगते तुमका चव कशी लागतं त्याची. चाय मागवले रे, तर चाय पिता पिता बन मस्का गेलो. बन मस्का बघते तो यो बहिणारा आमच्या इकडं तो पाव यो हेंका हे बन मस्का म्हणतात. आमच्या इकडं तो पाव यो वडापाव यो पाव यो आमच्या इकडे कसं असतं बन मस्का गोल असता बहिणारा. आणि यो हे काय देतात काय माहिती. बघू काही चांगला असता, एखाद्या ठिकाणी वाईट भेटता, त्याचा राग मानून नाही घ्यायचा आणि काहीतरी तुम्ही दुसरीकडे खाऊ जायचं, बाकी काय नाही. गार्डन असा टोलनकेरी म्हणून. तर हा आज फिरा गेलेलं आहे, बघूया कसं यांचं गार्डन असा. हुबली धारवड स्मार्ट सिटी लिमिटेड म्हणून असा त्यांनी ते बांधलेलं असं गार्डन. बघू आपण कसं आपल्या इकडचं गार्डन आणि यांच्या गार्डनमध्ये काय फरक असा जो आता आज आपल्या कळत. ठीक आहे, गेट एंट्री असा आणि या गेट एंट्रीमधून इकडे जाऊचं असा. 20 रुपये एंट्री फी आहे. आणि बघू आतमध्ये जाऊन कसं वाटतं काय वाटतं सगळं फिरून वगैरे बघूया आपण. आणि तुमका पण दाखवते काय काय आहे. हे यांचं ऑफिस असा तिकीट एंट्रीचं. आणि हे 20 रुपयाचं एंट्रीचं तिकीट भेटतात. 20 रुपये एंट्री फी आहे. त्याच्यामुळे हा घेऊन चांगलं वाटतं तुमका. लहान मुलांका छोट्या मुलांका घेऊन येलास तर लई बरा होईल. तेव्हा त्याचं त्यांना तिकीट घेतलं मी. हे 20 रुपयाचं तिकीट भेटतं. हे असं तिकीट असा. ठीक आहे, आणि एंट्री करणार एक चालू झाला म्हणजे तलाव चालू झालेला असा. लय भारी वाटतं. पाणी वगैरे कसला मस्त एकदम असा. आणि हे खूप मोठा असा म्हणतात. ते आता काही असा हे बघून येऊया आपण कसा काय त्यांची काय बांधलेलं असं ते बघूया आपण. आणि तसं लांबून बघता येते ते चांगलं वाटतं मला. पण बघू आता काय ते जे काय निसर्गावरती प्रेम असतात ना त्यांनी हे नक्कीच यायचं. ही झाडं वगैरे बघूसाठी छान वाटतं. बघा तुमका कसं वाटतं ते. हे बघा एकदम शांत एरिया असा. आणि इथं गेम पण असत. गेम छोट्या मुलांका जर घेऊन येलास तर खेळूसाठी लहान मुलांसाठी पण असत चांगले गेम. हे मस्त इथं छान वाटतं. थंडावा पण भरपूर असा. आणि बघू पण मस्त वाटतं. हे बघा लहान मुलांका घसरगुंडी म्हणतात आमच्या इकडे. आमच्या मालवणी भाषेत घसरगुंडी आणि इंग्लिश भाषेत बघूचा झाला तर स्लायडिंग. हे बघा स्लायडिंग असा, झोपाळ असा, स्प्रिंग लय भाईनारा काय असत गेम. बघूक लय भारी वाटतं. आहे तर म्हणजे हे पहिल्यांदाच बघितलं तर एंट्री चेक करून आतमध्ये सिक्युरिटी बसलेले. त्यांनी आज पहिल्यांदा माझ्याकडनं पण तिकीट घेतलं. आणि कसं दिसते काय माहिती माका माहिती नाही, पण माझ्याकडनं त्यांनी तिकीट चेक करून घेतलं. आणि हे बघ हे सिक्युरिटी असतात आणि ते स्वतःचं काम चांगलं करतात, चांगलं बजावून काम करतात. आणि हे मला चांगलं एक वाटलं की म्हणजे एंट्री चेक वगैरे करणं हे त्यांच्या हातात असं आणि ते त्यांचं काम असं. त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे हे काम केलं, त्यांचं अभिनंदन. ठीक आहे, मला तर निसर्ग खूप आवडतं आणि मला अशाच ठिकाणी येऊ आवडतं. मी जास्त करून फिरता तो झूमध्ये जाते किंवा गार्डनमध्ये अशाच ठिकाणी जाऊ मस्त वाटतं आणि छान वाटतं. मनाचं समाधान पण वाटतं की निसर्गाच्या छत्रछायेखाली लिहिलेलं असे असं एक समाधान पण वाटतं. जर निसर्गावरती जर कोणतरी खरंच प्रेम करत असत ना तर ते काय समजतं की निसर्ग काय असं. ठीक आहे, इकडे लहान मुलांचं फन झोन एक फन झोन असं म्हणजे लहान मुलांना खेळूसाठी हे कोण ट्रेन ट्रेन वगैरे असत. हे छान वाटतं. हे तुम्ही जर आणू शकताच हे लहान मुलांना. हे खूप सारा मोठा तलाव असा आहे, मस्त एकदम वाटतं, छान आहे. आणि हे बोटिंग पण करतात असं वाटतं, म्हणजे हे बोटिंग वगैरे घेऊन जातात. हे एवढा मोठा एकदम गार्डन असं. आज गार्डनमध्ये असं जास्त कोण माणसं नाही आहेत, पण त्यांना विचारलं आहे की असं हे भरलेलं नसतं काय गार्डनमध्ये, माणसं येत नाही काय. पण इकडे कर्नाटकला असं की लवकर कोण माणसं येत नाही, संध्याकाळच्या टायमिंगला फिरू घेतात असं. मस्त. आता तिथं 2 मुलं बसलेली असतात, त्यांना मी विचारत होते काढू काय तुमचा व्हिडिओ, तर ते लाजले भाई येणारा. लय लाजताच की रे बाबा नू. नंतर नाही आमका कसं तरी वाटतं. कसं तरी वाटतं तर ठीक आहे नाही सांगत तुमका. आणि तुमका दाखवू गेलेले म्हणजे काय हे बोटिंग पण करतात ना, ते बोटिंग काय करतात ते दाखवते तुमका. ठीक आहे,
आणि हाही त्यांचं ऑडिटोरियम म्हणजे काय कार्यक्रम वगैरे करूचे असतील तर हे काय कार्यक्रम पण करतात मस्त असं एकदम. हा एंट्री असा आणि हे बोटिंग वगैरे आहे करतात ना त्याची आई एंट्री घेतात. हे मॅडम आहे असत पण त्यांना विचारले व्हिडिओ काढू काय तर ते नाही बोलले. त्याच्यामुळे मी त्यांना काय जबरदस्ती नाही केलं आहे आणि ही पावती पाडून देतात. तर 100 रुपयाची प्रत्येक सिंगल माणसाची 100 रुपये एंट्री असं ठीक आहे. पायडल बोटची बोटिंग असं त्याच्यामुळे मी आता जाऊन जरा करते बघते जरा हे बोटिंग करूक जातलं आहे ठीक आहे. आणि आता जेव्हा बोटमध्ये बसान तेव्हा तुमका दाखवीनच काय करूचं ते ठीक आहे. हे 100 रुपयाचं तिकीट फाडून घेतात आणि तिकीट फाडून झाल्यावरती ते दाखवणार तर होईल आहे. तर पहिला त्यांनी आधी सेफ्टी दिली आणि या मोठा जॅकेट मस्त वाटता जॅकेट ठीक आहे बघा हे असं जॅकेट असा मोठा भला मोठा जॅकेट. आणि आता जरा जाऊन बसते जरा बोटीत बघूया आपल्या कसा वाटतं पाण्यातनं जाऊन भारी ना. आपण काय कोकणातले असं त्याच्यामुळे आपल्या काय टेन्शन नाही. ही त्यांची बोट असा लय भारी वाटतं पायडल मारून मारून पाय पण दुखतात पण बरं वाटतं. आणि ते काय सांगितलं आहे जरा आहेच आपल्या जवळसारखं जाऊन राऊंड येऊया आपलं मारून. तर मग आता जरा जाऊन येऊया भारी वाटतं म्हणा. तुम्ही पण जरा व्यायाम पण होता बरोबर की नाही. बोलले जास्त काय हे करत नाही बसायचं बोलले थोडासाच आपला एक राऊंड मारून येऊया बोलले. माझ्यासोबत बसला ना तो पोरगा असा गुरु किरण त्याचं नाव युवा हा गुरु किरण असा. पण ते का मी काय बोललेला कळत नाही आणि तो माका काय बोललेला कळत नाही. आपलं इशाऱ्यावरनं आपलं चाललंय काही नाही आता काय माहिती ठीक आहे. गुरु तुम्ही काय बोलू शकताय का तुमच्या लँग्वेजमध्ये बोला. बोटिंग आप बोलो अपनी लैंग्वेज में जो बोलने के हो. बोटिंग है उपड्या है तो लाजता वाटता लयच लाजलो. आमच्याकडे एवढं पाणी असला तर मग आपण काय करतो तुमका पण माहिती आहे. चललो नदीवर जेव्हा पक्षी अरे गेले 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 थांबा दाखवते तुमका काही दिसतात ते पक्षी असत मोठे मोठे खायचे पक्षी काय माहिती नाही दाखवते तुझा. थांबा जरा वाईच थांबा भाई एवढं पक्षी मोठं भेटलो आपल्या गावाकडे तर फक्त ना असं बाकी गेलो पक्षी खायचं त्याचं नाव माहिती नाही मग विचारून सांगते हा तुमका काहीतरी नाव असताला त्या पक्षाचं आता वाटतं बहुतेक व्हायचो बघू असूया. तुमका कोणाक माहिती असा रे यो खयचो पक्षी हा जर माहिती असत तर तुम्ही नावा टाका ठीक आहे. खयचो पक्षी हा काय कळत ना माका पण माका फक्त माहिती होता एक बगुळा असता पाण्यात बगुळा तर नाही ना. आता येईल मी त्यांनी धक्क्यावर लावल्याने ना गाडी ठीक आहे. आता आपल्या इकडे काय म्हणतात धक्कोच बोलतात नाही. आता हे आहे असे आता धक्क्यावर लागली बोट आता चाललंय उतारतंय मी ठीक आहे. पुढचं मी काय ते दाखवते तुमका बरा वाटला. आता हैसना फिरून चाललंय आता दुसरीकडे घेऊन जाते तुमका ठीक आहे. चालत येशाल ना तुम्ही बघशाल ना माझे व्हिडिओ बघा हा जरा व्हायचं ते बघितलंस की जरा माका पण आनंद वाटत जरा आणखी काहीतरी बनवीन बरोबर की नाही. तुम्ही बघू का असो तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते मी मेहनत काय तुमच्यासाठी बघूसाठी मेहनत घेते आणि माका कमवूसाठी मेहनत घेते बाकी काय नाही. सगळेजण कोण सांगत नाही ते सगळ्यांचा फायदा असं एकच की तुमचं विरंगुळाचा फायदा आणि माझं कमवूचा फायदा बस बाकी काय नाही. या सडेतोड आपला मालवण करत असा सडेतोड बोलला बरोबर की नाही. तुमका पण पटत असत. गार्डन असा बरा वाटला गार्डन तसा बघू गेलं असतं हा चांगला फिरण्याची पण चांगली सोय फॅमिलीसाठी घेऊन येईल असतं बरा वाटत. आणि निसर्गात जर आवडत असत निसर्ग तुमका तर या गार्डनमध्ये नक्कीच यावं तुम्ही. तर मग तिथून निघाले मी आहे आता माझ्या हॉटेलवरती जाऊसाठी मी एक रिक्षा पकडलं आहे. असंच माणसं पण बरे असत पण आहे जरा रेटमध्ये लय मारामारी असा त्याच्यामुळे जरा सांभाळून बार्गेनिंग करा आणि तुम्ही जावा.